नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्नर्स मॉळे ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण आपल्या ब्लड रिलेशन नातेसंबंध भाग 2 बघणार आहोत. ठीक आहे. आता भाग 1 मध्ये टोटल आपण बेसिक कन्सेप्ट बघितले, त्याच्या पिढ्या काय असतात ते सुद्धा बघितलेलं आहे. आज आपण भाग 2 मध्ये जाणार आहोत. एक गोष्ट बोलायची तुम्हाला यामध्ये, ती गोष्ट अशी की तुम्हाला जे मी वर्कबुक दिलेलं आहे है ना, त्या वर्कबुकच्या व्यतिरिक्त वाले हे क्वेश्चन असतील. एक दोन आहेत त्याच्यामध्ये, बाकीचे सगळे वेगळे असतील. का? कारण भाग 1 आपण जो बघितला त्याच्यामध्ये टोटल बेसिक कन्सेप्ट पूर्ण आले. बेसिक कन्सेप्ट नंतर आपण त्याच्यामध्ये काही क्वेश्चन घेतले, म्हणजे तेवढ्या क्वेश्चनवरनं तुम्हाला ते वर्कबुकचे टोटल टाईप 1चे जे क्वेश्चन आहेत ते पूर्ण सॉल्व करता आले पाहिजे. आणि त्याच्यासोबत टाईप 2 जो आहे, म्हणजे आज जो आपण बघणार आहे ह्याच्यामधले काही वेगळ्या टाईपचे, म्हणजे थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे काही क्वेश्चन आहेत. तर हा भाग जो आहे ना, हा वर्कबुकमध्ये तुमच्या नसेल है ना. वर्कबुक तुम्हाला पूर्ण ते टाईप 1 म्हणतोय, टाईप 2 नाही. टाईप 1 पूर्ण तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आणि नंतर मग तुम्हाला टाईप 3 मध्ये जेव्हा जाऊ तेव्हा बघू. आता ब्लड रिलेशन हा जो चॅप्टर आहे आपला, हा आपण 3 भागात विभागणी केलेली आहे है ना. टाईप 1, टाईप 2, टाईप 3. प्रत्येक भागाचे 2 लेक्चर. ठीक आहे. एक भाग पहिला टाईप जो आहे त्याचा 1 लेक्चर झालं. आज दुसरं होईल त्याच टाईपचे प्रश्न, परंतु वर्कबुकच्या व्यतिरिक्त असतील. आणि तुम्हाला ते वर्कबुकमधले क्वेश्चन सॉल्व करायचे. तर क्वेश्चन क्रमांक 51 पर्यंत तुम्हाला टाईप 1 आहे. 50 ते 51 पर्यंत टाईप 1 आहे. आणि तिथून मग तुम्हाला कोडिंग ब्लड रिलेशन सुरू होतं, तो टाईप 2 आहे. ठीक आहे. चला, तर आज आपण स्टार्ट करूयात. म्हणजे तुम्हाला कळालं की तुमच्या वर्कबुकमध्ये काय आहे आणि आज आपण जो भाग घेणार आहोत तो भाग काय आहे. ठीक आहे. तर आज आपण जे भाग घेणार आहोत हा वर्कबुकमध्ये तुमच्या क्वेश्चन नसतील आहे, परंतु क्वेश्चन भारी येतं, महत्त्वाचे आहेत, म्हणून आपण थोडंसं वेगळा ट्राय केला आहे. सोपा चॅप्टर आहे, तेवढाच तुम्ही सराव करा. त्याच्यासोबत तुम्हाला हे पण क्वेश्चन होतील पूर्ण, म्हणजे तुमचा तो पूर्ण परफेक्ट होईल टाईप. ठीक आहे. चला या. आता आपल्याला हा पहिला प्रश्न दिलेला आहे. या प्रश्नामध्ये काय म्हटलंय बरं आपल्याला, पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यावरून प्रश्नाचे उत्तर निवडा. आता वाचली माहिती, समजा आपण काय आहे ते माहिती वाचणारच आहोत, बिना वाचता आपण उत्तर टिक करणार आहोत का नाही, म्हणजे याचा अर्थ आपण माहिती वाचली. चला, माहिती काय दिलेली बघूत. एक्स हा कोणाचा भाऊ, एक्स हा वायचा भाऊ. कोण आहे बघा, एक्स हा वायचा भाऊ. चला, डायग्राम काढताना एक्स भाऊ आहे म्हणजे काय हो, त्याला करायचं प्लस लिहायचं. पुरुष आहे ना तो. आता तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये मी टोटल बेसिक घेतलेले आहे, त्यामुळे इथं मी परत बेसिक सांगणार नाही. ठीक आहे. चला, एक्स काय आहे, भाऊ आहे. एक्स भाऊ आहे कोणाचा, वायचा. एक्स भाऊ आहे वायचा. आता पुढचं वाक्य वाचा बरं. एक्स हा वायचा भाऊ आहे, ते झालं. झड ही एक्सची बहीण आहे. या एक्सची बहीण कोण आहे, झड. बहीण म्हणले मायनस लिहा. त्याच्यानंतर यम हा यांचा भाऊ. आता तुम्हाला यम यन दिसतंय का, याच्यामध्ये यम यन दिसतंय का, नाही दिसत, बाजूला लिहा. यम हा यांचा भाऊ, इकडे लिहितो समजा. यम हा भाऊ आहे कोणाचा, यनचा. यन माहित नाही. पुढं यन ही वायची मुलगी. वाय कुठे, या वायची मुलगी कोण आहे, यन. मुलगी म्हणले मायनस, आणि तिचा भाऊ कोण आहे, यम. चला, आणला इकडं. आता बोला. आता आपल्याला याच्यामध्ये विचारले काय, तर यमचे काका. आता मला सांगा, इथं यम आहे, ही त्याची बहीण आहे, आणि या दोघांच्याही डोक्यावर लिहिले काय, या दोघांच्याही डोक्यावर लिहिले काय, लिहिले हे वाय लिहिले. बरोबर आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये वायचं जेंडर कुठं कळालंय का बघा बरं. एक्स हा वायचा भाऊ आहे. एक्स भाऊ आहे पण वाय माहित नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यात तर वाय नाहीच आहे. इथं यन ही वायची मुलगी, ह्या वायची मुलगी यन आहे पण वाय माहित नाही. असू द्या. बरं, आता इकडे आपल्याला विचारलं यमचा काका कोण है ना, यमचा काका असणारी व्यक्ती कोण. आता हे दोघं येतं बहीण भाऊ, त्यांचे एक तर हे काय, आई किंवा वडील माहित नाही. मग समजा जर आई घेतलं तर हे कोण येते, मामा. ही कोण येते, मावशी. आणि समजा जर वडील घेतलं, यांचे वडील घेतलं तर कोण येते, हे वडिलांचा भाऊ काका. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे, एक्स यायला पाहिजे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये तुमचं जेंडरच माहित नाही. ऍक्च्युअल याचा पर्याय काय पाहिजे होता, बाबा वायचं जेंडर माहीत असायला हवे है ना, वायचे लिंग माहीत असायला हवे, परंतु ते पर्यायामध्ये तुम्हाला तसला काहीही दिलेला नाही. मग आपण काय गृहीत धरणे, ह्याला यांचे वडील गृहीत धरणे, वडिलांचा भाऊ काका. मग वडिलांचा भाऊ काका, तर कोण येते आपल्या या 4 पर्यायामध्ये, कोण येते तुमचं, एक्स येते. मग सांगा बरं, यमचं हे कोण आहे, यमचे आई किंवा वडील. मग वाय होईल का तुमचं, नाही. झड कोण आहे, ही स्त्री आहे, म्हणजे काका होण्याचा काही प्रश्नच नाही. यन कोण आहे, तर यन ही यांची बहीण आहे, म्हणजे काका होण्याचा प्रश्नच नाही. कुठला पर्याय आला, पहिला पर्याय. चला नेक्स्ट.
या प्रश्नात बघा आता काय आहे, थोडेसे लेंदी टाईप क्वेश्चन आहेत हां. बघा बरं आता काय लिहिलेला आपल्याला विचारलं STU आणि व्ही या सर्व वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि पुढं काय काय माहिती दिली बघा. S ही टीची मुलगी आहे. S कोणाची मुलगी? टीची मुलगी. बघा आता टीची मुलगी S, मुलगी म्हणले मायनस, मुलगी म्हणले मायनस, ठीक आहे. S ही टीची मुलगी, टी हा कोणाचा मुलगा? यूचा मुलगा. हा टी जो आहे ना हा मुलगा आहे कोणाचा? तर यूचा. आता यू माहित नाही हा तुम्हाला दिसतंय का बघा. तसं आपल्या व्हिडिओची क्लिअरिटी तुम्हाला इतर व्हिडिओपेक्षा तुम्हाला दिसतच असेल कशी आहे. टोटल ब्राईटनेस तुम्ही कमी केला तरी सुद्धा तुमचा व्हिडिओ क्लिअर दिसतो, म्हणजे तुम्हाला असं झूम मारण्याची गरज नाही, ठीक आहे. चला नेक्स्ट, यू हे व्हीचे वडील. यू वडील आहेत, कोणाचे वडील आहेत? व्हीचे. बरं ते सध्या कोणाचे वडील आहेत? टीचे, है ना. म्हणजे याचा अर्थ हे यू टीचे पण वडील आहेत आणि यू हे व्हीचे पण वडील आहेत, म्हणजे या टीची बहीण किंवा भाऊ कोण आहे? व्ही आहे. चला संपले, डायग्राम संपली. आता काय म्हणले, खालीलपैकी कोणते विधान दिलेल्या तुमच्या पूर्व पक्षाशी म्हणजे माहितीशी सुसंगत आहे, म्हणजे योग्य आहे, मिळतं जुळतं आहे. चला कोण आहे असं? व्ही हे यसचे वडील. हे व्ही वडील आहेत का हो यसचे? नाही. एकतर काका असू शकते किंवा यांच्या वडिलाची बहीण आत्या असू शकते. म्हणजे पहिलं काय झालं? गंदी बात. दुसरं, यूला 3 मुलं. या यूला 3 मुलं आहेत का? नाही, 2च आहेत. होतील तर काय? 2च होतील ना हे. चला म्हणजे हे बी गंदी बात. यसला 1 भाऊ, यसला भाऊच नाही आहे, म्हणजे हे बी गंदी बात. यस ही यूची नात आहे. यूचा मुलगा, मुलाची मुलगी, नात, म्हणजे चौथा आला आपलं मन की बात आलं. चला बाकीचे तिन्ही काय झाले? गंदी बात. चला नेक्स्ट, साधा आहे प्रश्न. आता या प्रश्नात काय म्हणले बघा. आता हां बघा, तुम्हाला थोडासा त्रास होईल ह्या टाईपसाठी, कारण हे तुम्हाला वेगळे क्वेश्चन आहेत जे वर्कबुकमध्ये नाही आहेत, ठीक आहे. हां बोला आता. रवी हा अमनच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा आहे. एक वाक्य, पूर्ण वाक्य वाचू नका, मी अगोदरच्या लेक्चरला सांगितलंय. आणि हा चॅप्टर थोडासा सोपा असल्यामुळे आपण याच्यात जास्त वेळ न घालता आपण याला कमी प्रश्न घेणार आणि पुढे जाणार आहोत, ठीक आहे. कारण इतर आपला खूप मोठा भाग बाकी आहे ना. चला तर रवी हा अमनच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा. बघा आता रवी कोण आहे? तर अमनचे कोण म्हणले? अमनचे वडील. वडिलांची कोण? बहीण. आता बहीण म्हणलं की आपण बाजूला लिहितो, वडिलांची बहीण, नाव माहित नाही असंच लिहा. आणि त्यांचा मुलगा कोण आहे? रवी. बघा आता बरोबर आहे का? रवी हा अमनच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा. साहिल हा दिव्याचा मुलगा. तुम्हाला साहिल दिव्या कुठे दिसते का? नाही, बाजूला लिहा. साहिल कोणाचा मुलगा? दिव्याचा मुलगा. दिव्या तिचा मुलगा कोण? साहिल. बाजूला लिहा. लिहिलं. आता पुढचं वाक्य वाचा. साहिल हा दिव्याचा मुलगा असून दिव्या ही गौरवची आई आहे. ही दिव्या कोणाची आई आहे? गौरवची. म्हणजे याचा अर्थ याचाच भाऊ इथं कोण येणार आहे? गौरव येणार आहे. याचाच भाऊ इथं कोण येणार आहे? गौरव येणार आहे. त्यानं म्हणलंय बघा, साहिल हा दिव्याचा मुलगा. दिव्याचा मुलगा साहिल असून पुढं दिव्या ही गौरवची आई. हीच दिव्या कोणाची आई आहे? गौरवची आई आहे. नेक्स्ट बघा, गौरवची आई व अमनची आजी. आता अमनची आजी म्हणले, मग अमनची आजी म्हणल्यानं बघा बरं, अमनचे कोण? वडील. आणि वडिलांची आई म्हणजे कोण? आजी. कोण? दिव्या. दिव्या ही अमनची आजी. आता बघा काय काय झालं. दिव्याचे 2 लेकरं कोणते? साहिल आणि गौरव. इथं दिव्याचा एक लेकरू दिसतंय आपल्याला. काय? हे एक लेकरू दिसतंय, वडील आहे ना, म्हणजे पुरुष आहे. एकतर तो साहिल असेल किंवा गौरव असेल. थोडंसं थांबा, पुढचं वाचूत काय आहे बघा. अशोक हे तन्याचे वडील व रवीचे आजोबा. अशोक कोण आहेत? तन्याचे वडील व रवीचे आजोबा. आता मला सांगा बघा, रवीचे आजोबा, या रवीची ही कोण आहे? आई. त्यांचा हा कोण आहे? भाऊ है ना. हे दोघं बहीण भाऊ. आणि हे रवी आहे ना, हे त्या रवीची कोण? आई. मग आईचे वडील कोण आहेत? अशोक हे तन्याचे वडील व रवीचे आजोबा. म्हणजे याचा अर्थ ह्या दिव्याचा नवरा कोण आहे? अशोक आहे. दिव्याचा नवरा कोण आहे? अशोक आहे. ठीक आहे. हां आता पुढे चलूत आपण. अशोक कोणाचे वडील आहेत? तन्याचे वडील आहेत. म्हणजे याचा अर्थ अशोकची जी मुलगी आहे तिचं नाव काय आहे? तन्या आहे. तिचं नाव काय आहे? तन्या. मग ती तन्या ही बहीण होऊ शकते. हा काय? बहीण होऊ शकते. आपण पुढे चलूत. दिव्या ही अशोकची पत्नी. हे तर वाक्य लिहिले आलंय. मग आता आपल्याला
काय कळालं त्या दोन वाक्यामध्ये? का बा अशोक हे कोणाचे वडील? तन्याचे वडील. आणि अशोकची एकच मुलगी आहे, कोण? ही बाई. कोण? ही बाई. हा तर त्यांचा मुलगा आहे, ही बाई. मग हीच कोण आहे? आपण असं म्हणू तन्या. हीच कोण आहे? तन्या. आता पुढचा प्रश्न बघा, रवीचे दिव्याशी नाते काय? तुम्हाला रवीचं विचारलंय दिव्याशी, तुम्हाला जोडायचं तर हे जोडू शकता. दिव्याचे 2 लेकरं, त्याच्यापैकी एक हा जर साहिल असेल तर यांचा भाऊ कोण असणार आहे? गौरव असणार आहे. पण यांचं काही घेणदेणच नाही है ना. मग त्यानं विचारले रवीचे दिव्याशी नातं काय? सी कोणाला लागला? दिव्याला लागला. चला पकडा दिव्याला. आणि कोणाकडे चला? रवीकडे चला. दिव्याचं कोण? मुलगा. दिव्याचं कोण? मुलगा. आणि त्यांची ही बहीण म्हणजे दिव्याची कोण? मुलगी. आणि त्यांचा हा मुलगा म्हणजे कोण झाला? नातू झाला. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये उत्तर काय आलं? ते नातू आलं. उत्तर काय आलं? नातू. ठीक आहे, उत्तर येते तुमचं नातू. चला नेक्स्ट. आता याच्यामध्ये आणखी त्यांना असं दिलेलं नव्हतं कुठं एकुलता एक एकुलती एक, पण आपण काय केले? सरळ सरळ गृहीत धरले. ठीक आहे, कारण या अशोक तन्याचे वडील आहेत आणि इथं त्या अशोकची मुलगी फक्त ही बहीण जी आपण लिहिली ना तीच होती. मग तीच कोण गृहीत धरलो आपण? तन्या गृहीत धरलो. ठीक आहे, चला नेक्स्ट. महत्वाचे क्वेश्चन आहेत बघा हे. हां, असे प्रश्न जेव्हा येतात ना टाईप 1 मध्येच हवा आपण. आता टाईप 1 मध्ये टाईप 1चे 2 लेक्चर, टाईप 2चे 2 लेक्चर आणि टाईप 3चे 2 लेक्चर, असे 6 लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करू. ऑफलाईनमध्ये आपल्याला याला जवळपास 10 लेक्चर लागतात, कारण तिथे भरपूर क्वेश्चन घेतो आपण आणि वेळ असतो तिथे. आणि चॅप्टर हा सोपा आहे बरं, त्याच्यामुळं आपण असं करतो. हां, अदरवाईज आपल्याला पूर्णच कव्हर करायचं होतं, त्याच्यात तेवढा वेळ नाही आणि चॅप्टर पण सोपा आहे. चला नेक्स्ट. आता याच्यात बोला बरं, जर एक्स हा वायचा भाऊ आहे, हे झाला का आपला? नाही झाला. चला, जर एक्स हा वायचा भाऊ आहे, एक्स कोणाचा भाऊ आहे? एक्स भाऊ आहे कोणाचा? वायचा. वाय माहीत नाही. पुढचं, वाय हा झडचा भाऊ, हा वाय कोणाचा भाऊ? झडचा भाऊ. आता झड माहीत नाही. चला पुढचं वाक्य वाचा, झड हा येचा नवरा, हा नवरा आहे कोणाचा? येचा, म्हणजे पुरुष आहे. आणि ये कोण आहे याची? मग बायको आहे. पुढचं वाक्य वाचा, बी हे एक्सचे वडील आहेत. एक्सचे वडील कोण आहेत? बी आहेत. वडील म्हणले प्लस, तर विचारले काय? एचे बी सी नाते काय? कोणाला सी लागला? बी ला लागला. पकडा बी ला. कोणाकडे चला? ए कडे चला. चला, बीचं हे कोण? सगळे पोरं आणि त्याच्यातल्या एका पोराची ही बायको म्हणजे कोण? सून. म्हणजे कोण? सून. म्हणजे याचा अर्थ बाबा एचे बी सी नाते काय म्हणले? सी कोणाला लागला? बीला लागला. पकडा बीला आणि चला त्या एकड. एचा मुलगा, त्याचा भाऊ, त्याचा आणखी एक भाऊ, म्हणजे बीचा हा मुलगा आणि त्याची ही बायको म्हणजे कोण आलं? सून आलं. म्हणजे कोण आलं? सून. म्हणून पर्याय काय आला? सून. आलं लक्षात? चला नेक्स्ट. हां, 1 मिनिट. हां, बोला आता. साधा प्रश्न आहे हा, पण काय असेल पहा. आणि दुसरी गोष्ट, नातेसंबंध नावाचा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरचे प्रश्न परीक्षा कोणती द्या प्रश्न सारखेच असतात. काय? परीक्षा कोणती द्या प्रश्न सारखेच असतात. याच्यामध्ये असं वेगळं काही नाही आहे, विशेष काही नाही आहे. ठीक आहे, परंतु सगळ्या टाईपचे माहीत पाहिजे की कुठल्या कुठल्या टाईपचे विचारतात. असे 3 टाईप आपण याच्यामध्ये टोटल कंप्लीट करणार आहोत. चला आता काय म्हणले बघा, ए ही बीची मुलगी आहे. कोण कोणाची मुलगी आहे? ए. कोणाची मुलगी आहे? तर ए ही बीची मुलगी आहे. चला, बीची मुलगी ए. ए ही बीची मुलगी आहे. सी ही एची बहीण आहे. याची बहीण सी. बहीण म्हणलंय मायनस. हा, बी ही डीची मुलगी आहे. बी ही डीची मुलगी आहे. बी मुलगी आहे कोणाची? डीची. डी माहित नाही. आणि ई हा सीचा भाऊ आहे. या सीचा भाऊ ई आहे. भाऊ म्हणलंय पुरुष. चला संपली का डायग्राम? भाऊ आहे तर ई व डी मधलं नातं काय? ई आणि डी मधलं नातं काय? ई आणि डी मधलं नातं. हा, चला बोला. ई आणि डी. चला, हे कोण झालं बरं? या डीचं मुलगी आणि मुलीचा मुलगा म्हणजे कोण? नातू. आणि डी कोण असेल? आजोबा पण असू शकते, आजी पण असू शकते. मग आपल्याला बघा बरं काय दिलेलं आहे. हां, नातू आजी. आणि हे एक पर्याय आहे बघा, नातू आजी. आजोबा पण होऊ शकते, पण आजोबा पर्याय आहे का कुठं? नाही. दुसरं एक आहे आजी नात. ही नात आहे का? नाही आहे. म्हणजे याचा अर्थ हे गंदी बात. भाऊ बहीण तर विषयच नाही. मुलगा आई हे पण नाही. आलं लक्षात? मग ई व डी मधलं नातं काय आलं? तर हे आलं तुमचं नातू आणि आजी. नातू आणि आजी. चला नेक्स्ट.
आता याच्यात सांगा, आपला माईक चालू आहे की बघू द्या, हां एकदा चेक करू द्या काय आहे, तर माईक चालू आहे की बंद आहे. ओके चालू आहे सगळं. हां बोला आता. राहुलची आई ही कोणाची कोण म्हणलंय बरं, मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी. बघा आता राहुलची आई, एकदम साधा प्रश्न आहे हा. राहुलची आई, हां राहुलची आई, राहुलची कोण आई, हीच बाई कोण आहे, राहुलची आई ही बाई आहे मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी. मग सांगा बरं मला, मोनिकाचे वडील आणि या वडिलांची एकुलती एक मुलगी, त्यानं एकुलती एक म्हणलंय, वडिलांची एकुलती एक मुलगी कोण आहे, मोनिका. आणि तीच मोनिका कोण आहे, राहुलची आई. बघा राहुलची जी आई आहे हीच बाई मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी. मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणल्यावर कोण आलं, मोनिकाच आलं. म्हणजे याचा अर्थ ही बाई कोण आहे, एकच आहे. चला आणून त्याला इकडे जोडा, आई, त्यांचा मुलगा कोण, राहुल, त्यांचा मुलगा कोण, राहुल. आणि चला बोला बरं आता काय येईल सांगा. तर विचारले काय, मोनिकाच्या पतीचे, मोनिकाचा पती दाखवा, मोनिकाच्या पतीचे, हा मोनिकाचा पती, या पतीचे कोणाशी, राहुलशी नाते काय. आता काय करायचं, ज्याला सी लागलाय त्याला पकडायचं. कोणाला सी लागला, राहुलला सी लागला. चला पकडा राहुलला, पकडून कोणाकडे जायचं, त्या पतीकडे जायचं. कारण मोनिकाच्या पतीचे कोणाशी, राहुलशी, ज्याला सी लागला त्याला पकडायचं. चला राहुलला पकडा, याच्याकडे चला. राहुलची कोण, आई, आईचा नवरा, आईचा नवरा कोण असतो, वडील. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर काय आलं, वडील आलं. एकदम साधा आहे बघा, ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालू नका. ओके, आपल्याला तुम्हाला जो भाग म्हणत होतो तो भाग आपला रेडी होत आलाय. कुठला, स्टॅटिस्टिकचा भाग. आता काही मुलांना हे स्टॅटिस्टिक समजते, काही मुलांना समजत नाही. त्याच्यामध्ये सारणीवरचे क्वेश्चन असतात हां, आणि आपण पूर्ण स्टॅटिस्टिकमध्ये आलेख तुमचे पूर्ण घेणार आहोत. त्याच्यानंतर सारणीवरचे क्वेश्चन पण पूर्ण आले. आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये वाटलं, सांख्यिकीचा भाग जो आहे, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स वर्ग, रूट ऑफ समेशन ऑफ एफ ऑफ एक्स, ह्या टाईपचे जे क्वेश्चन आहेत ना, हे सगळ्यात शेवटी जर वाटलं तर, तेवढा जोर नका देऊ त्याला, ठीक आहे. त्याला वाटलं तर कव्हर करू, कारण त्याच्या अगोदर आपल्याला बरेच चॅप्टर महत्त्वाचे कव्हर करायचे. चला नेक्स्ट. हां इथे काय येईल बघा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये दोन दोन पर्याय दिलेत का. वाचा अर्थ काय होतो, किंवा. वाचा अर्थ काय, किंवा. काका किंवा आत्या, मामा वा मावशी, मामा किंवा मावशी, पुतण्या वा पुतणी, भाचा वा भाची, म्हणजे भाचा किंवा भाची. चला या आता आपल्याला काय म्हणले, पहिलं वाक्य, यम हे बीचे वडील आहेत. सगळं वाक्य कधीच वाचायचं नाही, प्रश्न दिलेला. एक एक फक्त छोटे छोटे तुकडे करा. यम हे कोणाचे वडील, बी, बीचे वडील यम, बीचे वडील यम, वडील म्हणलंय, प्लस यन ही कोणाची मुलगी, यन ही सीची मुलगी. चला याच्यात यन सी दिसतात का, नाही. यन ही सीची मुलगी, मुलगी म्हणलंय, मायनस. पुढे सी ही यमची मुलगी. या यमचा ऑलरेडी एक लेकरू आहे, आणि या यमची कोण मुलगी आहे, सी. म्हणजे याचा अर्थ याची बहीण आहे, कोण, सी. मुलगी म्हणलंय मायनस, आणि तिची मुलगी कोण आहे, यन. पुढचा वाक्य वाचा, संपलं की. तर बीचे यनसी नाते काय, काय, बीचे यनसी नाते काय. आता सी कोणाला लागला, यनला लागला है ना. सी कोणाला लागला, यनला लागला. चला पकडा यनला, यनला पकडलो. चला बी कडे चला. यनची कोण, आई, आईचा भाऊ, समजा पुरुष असतं, आईचा भाऊ मामा, आणि समजा जर ते स्त्री असतं तर आई, आईची बहीण मावशी. म्हणजे हे कोण आहे, एकतर मामा किंवा मावशी. मग मामा किंवा मावशी, पर्याय क्रमांक 2, मामा किंवा मावशी. आलंय. चला नेक्स्ट. आता ननंद कोण असते हे आपण बेसिक भागामध्ये पूर्ण कव्हर केलेलं आहे. ओके, ननंद कोण असेल, ठीक आहे. चला, सी ही एची एकुलती एक ननंद. आता सी ही एची एकुलती एक ननंद म्हणले, सी ही एची एकुलती एक ननंद म्हणले, ठीक आहे. मग आता सांगा बरं, सी ही एची एकुलती एक ननंद आहे, हे कसं दाखवू मी. सी कोणाची ननंद, एची. मग ननंद कोण असते, नवऱ्याची बहीण. याचा अर्थ ए हा बाई आहे आणि तिचा कोणीतरी पती आहे, आणि त्या पतीची बहीण कोण आहे, सी आहे, आणि ती झाली त्या बाईची ननंद. म्हणजे सी ही एची एकुलती एक ननंद. एकुलती एक ननंद याचा अर्थ हिला दुसरी कोणी बहीण नाही.
सी बीची आत्या आहे, हीच सी कोणाची आत्या आहे, बीची आत्या. मग बीची आत्या केव्हा होईल, बीच्या पप्पाची बहीण. मग बीच्या पप्पाची बहीण म्हणजे याचा अर्थ मी इथं बी लिहू का, बीचे हे वडील, वडिलांची बहीण आत्या, म्हणजे बरोबर आहे. डी हा सीचा एकुलता एक भाऊ. या सीचा एकुलता एक भाऊ त्याचं नाव काय, डी. आणि या सीचा आपण भाऊ कोणाला गृहीत धरलो, ह्या पतीला, म्हणजे याचा अर्थ हाच कोण आहे, तो डी आहे. पुढचं वाक्य वाचा. तर संपलं की. ए ही डीची कोण, ही ए या डीची कोण आहे, कोण दिसतंय, कोण आहे, तर ती ए या डीची पत्नी आहे. ए कोण आहे, पत्नी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आला. कोण आहे, पत्नी. ओके, चला नेक्स्ट. बोला आता याच्यात. मी काय काय म्हणले बघा त्यानं, मी पुरुष आहे. हा भारी कन्सेप्ट आहे बघा. मी पुरुष आहे आणि पुढं काय म्हणलंय त्यानं असं म्हणलंय, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. बरं, त्याच्या अगोदर एक तुम्हाला जनरल प्रश्न, माझ्या मुलाचे वडील कोण. समजा मी जर पुरुष असेल, तसं तुम्ही स्वतःला विचारा. समजा मी जर पुरुष असेल तर माझ्या मुलाचे वडील कोण, मीच असणार आहे, है ना. माझ्या मुलाचे वडील कोण, मीच असणार आहे आणि मी कोण आहे, पुरुष आहे. मग आता तो कन्सेप्ट इकडे कसा लागतो बघा. मी पुरुष आहे, दत्तूचा मुलगा, कोणाचा मुलगा, दत्तू, ह्या दत्तूचा मुलगा, दत्तूचा काय, मुलगा, बघा दत्तूचा मुलगा, हा माणूस कोण आहे, हा माणूस माझ्या मुलाचे वडील. आणि माझ्या मुलाचे वडील कोण असणार आहे, मीच असणार आहे. म्हणजे याचा अर्थ जो दत्तूचा मुलगा आहे, हा मुलगा कोण आहे, माझ्या मुलाचे वडील. आणि माझ्या मुलाचे वडील कोण आहे, मीच आहे. म्हणजे याचा अर्थ हा मीच आहे. हा कोण आहे, हा मी आहे. आणि याच्या खाली मग कोण येईल, माझा मुलगा येईल. बघा आता, हां, दत्तूचा जो मुलगा आहे तोच मुलगा कोण आहे, माझ्या मुलाचे वडील. आणि या मुलाचे वडील म्हणजे कोण असणार आहे, मीच असणार आहे. मग हे कोण आहे, हे मीच आहे. मग सांगा बरं आता, तो दत्तू माझा कोण आहे, दत्तू हा मी स्वतः आहे का, दत्तू, बघा बरं, मी हा आहे, मी दत्तू नाही आहे. पुढे, माझे आजोबा आहेत का दत्तू, मी माझे आजोबा आहेत का, नाही. माझा भाऊ आहे का दत्तू, नाही. माझे वडील आहेत का, बघा, मी माझे वडील आहेत की. म्हणजे याचा अर्थ चौथं करेक्ट आहे. चौथं काय, करेक्ट आहे. ठीक आहे, चला या चॅप्टरला कुठलेही प्रश्न सोडवा, काहीही अडचण नाही, कारण हे सेम प्रश्न असतात. कोणतीही परीक्षा असो, नाते संबंध म्हणलं की सेम आले. ओके, कधी कधी काय त्याच्यामध्ये पझल टाईप येणार आहे आणि ते पझल टाईप आपण पझलमध्ये घेणार आहोत. कसं, कवा ए हा बीचा पती असून तो शेतकरी आहे, सी हा एचा मुलगा आहे आणि तो इंजिनियर आहे. अशा पद्धतीचं पझल येतं आहे ना. ते पझल आपण शेवटी घेणार आहोत आपल्या पझलमध्ये. ठीक आहे, चला. असे आहे की म्हणजे माहिती दिले, काय माहिती दिले, ए बीचा भाऊ आहे. ए कोणाचा भाऊ आहे, बीचा भाऊ आहे. बी याचा भाऊ कोण हो, ए. आणि भाऊ म्हणले प्लस, बर पुढं काय म्हणले, सी एचे वडील, एचे वडील कोण, सी, वडील म्हणले प्लस. डी ईचा भाऊ कुठं दिसतंय का, डी ई नाही, बाजूला लिहा. डी ईचा भाऊ लिहिलं. पुढचं वाक्य, ई माहित नाही हा. ई बीची मुलगी, या बीची मुलगी ई. आणि मुलगी म्हणले मायनस, तिचा भाऊ कोण, डी, तिचा भाऊ कोण, डी. मग ईचा भाऊ आहे डी, भाऊ म्हणले प्लस. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारले, मग डीचा काका कोण. आता सेम प्रश्न आला बघा, मग जो प्रश्न होता ना सेम प्रश्न आहे, काहीही वेगळं नाही. चला आता इथं यापैकी नाही, माहिती अपुरी आहे, अपूर्ण माहिती असं काही दिलंय का, नाही. जर ते असलं असतं तर ते करेक्ट असलं असतं. समजा इथं जर चौथा पर्याय असला असता, माहिती अपूर्ण आहे, तर तो करेक्ट असला असता पर्याय. ठीक आहे, कसं काय, आपल्याला बीचं जेंडर माहित नाही ना, कारण आपण इथं लिहिताना काय लिहिलंय, ए हा बीचा भाऊ, ए भाऊ आहे कोणाचा, बीचा, बी माहित नाही. सी एचे वडील, एचे वडील सी प्लस म्हणजे पुरुष आहे. चला, डी ईचा भाऊ, डी भाऊ आहे ईचा, इथे माहित नाही बी. ई बीची मुलगी, बीची मुलगी म्हणजे बी माहीतच नाही शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्ण नाही आहे, परंतु तसा काही पर्यायच नाही ना. मग आपल्याला काय गृहीत धरायचं अशा वेळेस, बी हा पुरुष आहे. म्हणजे इथं काय आलं, तुमचा डीचा काका, तर हे दोघं बहीण भाऊ, त्यांचे हे वडील, वडिलांचा भाऊ कोण असते, काका. म्हणजे याचा अर्थ डीचा काका कोण आलं, ए आलं. डीचा काका कोण आलं, ए आलं. आलं लक्षात. जर पर्याय असला असता माहिती अपूर्ण आहे तर तो 100% करेक्ट असला असता, परंतु तो पर्याय नसल्यामुळे आपल्याला याला काय गृहीत धरणे, याला पुरुष गृहीत धरणे, म्हणजे यांचे वडील गृहीत धरणे आणि त्यांचा भाऊ म्हणजे काका. म्हणजे कोण आलं,
ए आलं. इथं ऑप्शन जर असलं असतं ना काका किंवा मामा, काका किंवा मामा म्हणजे याचा अर्थ ही जर यांची आई असती, आईचा भाऊ मामा, म्हणजे काका किंवा मामा दोघांचं उत्तर काय आलं असतं, ए आलं असतं. ठीक आहे, चला मागच्या लेक्चरला एक असा झालाय बघा. आणखी एक, चला हां आता काय म्हणलं याच्यात पहा, याच्यामध्ये आपल्याला असं म्हणलंय डी हा केचा भाऊ आहे. डी हा कोणाचा भाऊ आहे, केचा भाऊ आहे. चला बरं आता डी भाऊ आहे कोणाचा, केचा, के माहित नाही. यम ही कोण आहे, केची बहीण, केची बहीण यम, बहीण म्हणले मायनस. आर हे डी चे वडील, याच्यात डी दिसतंय, दिसतंय बघा डी, डी. आर हे डी चे वडील, वडील म्हणले प्लस. आणि यस ही यमची आई, यमची आई कोण, यस. आता हे तर लईच भारी झालं की. बोला आता तुम्हाला याच्यामध्ये सांगायचंय आर आणि यस मध्ये नातं काय सांगा. हे तिघं कोण, बहीण भाऊ है ना. भले याचं जेंडर माहीत नाही पण एकतर बहीण किंवा भाऊ आहे. तिघं कोण आहेत, बहीण भाऊ. त्यांचे हे कोण आहेत, वडील. त्यांच्या डोक्यावर लिहिले मायनस आहे, कोण आहे, आई. म्हणजे याचा अर्थ तुमच्या या दोघांमध्ये, कोणत्या, या दोघांमध्ये काय नातं आहे तर ते झुलाझुली. काय नातं आहे, झुलाझुली. चला तर आता विचारलं काय मग, केचे आरसी नातं काय, सी कोणाला लागला, किसको लगा सी, आर को लगा सी. चलो पकड़ो आर को, आर कुठे, आर को पकड़ो, और किन की तरफ चलो, के की तरफ चलो. हाँ आर, आरचा कोण, मुलगा. आरचं हे माहित नाही मुलगा का मुलगी, मग मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकतो. बघा बरं काय आहे, एकतर मुलगा किंवा मुलगी, मुलगा बी हाय मुलगी बी हाय. आणि इथं मुलगा किंवा मुलगी म्हणजे हे माहित नाही पण असून असून काय असणार आहे, एकतर मुलगा किंवा मुलगी. म्हणजे याचा अर्थ तुमचा तिसरा पर्याय करेक्ट आहे. आलं. आता इथं दिलंय आपल्याला माहिती अपूर्ण, परंतु माहिती अपूर्ण आहे पण आपल्याला असं दुसरं काही रिलेशन होऊ शकते का, काका मामा आत्या भांजा भुंजिया असा काही होते का, नाही. म्हणजे याचा अर्थ एकतर होईल तर होईल, काय होईल, एकतर मुलगा किंवा मुलगी. म्हणून आपला पर्याय तिसरा करेक्ट आहे. आलं लक्षात. चला नेक्स्ट. बघा आता याच्यात काय म्हणले, कल्याणी ही तुमची विनाची कोण आहे, कल्याणी विनाची सासू आहे. कल्याणी ही विनाची सासू आहे. चला पहिलं वाक्य वाचलं, कल्याणी ही विनाची सासू. आता विना कोण आहे, बाई का बव्वा. बघा बरं, विना ही अशोकची वहिनी म्हणजे याचा अर्थ विना कोण आहे, बाई आहे. मग विना ही एक बाई आहे, तिचा कोणीतरी झुला आहे आणि त्या झुल्याची आई कल्याणी आहे. कोण आहे, कल्याणी आहे. ठीक आहे. हां पुढे आता पुढचं वाक्य चला काय म्हणले, विना ही अशोकची वहिनी. ही विना कोण आहे, अशोकची वहिनी म्हणजे अशोकच्या भावाची बायको. मग हा कोण आहे तर अशोकचा भाऊ आहे. हा कोण आहे, अशोकचा भाऊ आहे. पुढचं वाक्य वाचा, धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकचा एकुलता एक भाऊ. ते धीरज हा सुदीपचा सासरा हे उगं दिलेलं आहे, काहीच कामाचं नाही. फक्त एवढं कळालं काय, धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकचा एकुलता एक भाऊ. अशोकचा एकुलता एक भाऊ म्हणजे कोण, हाच आहे. आणि हाच कोण आहे मग, धीरज. हाच कोण आहे, धीरज. आलं लक्षात. धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. सुदीपचं काहीच घेणं देणं नाही. विचारलंय काय, कल्याणीचे अशोकशी नातं काय, सी किसको लगा, अशोक को लगा. चला अशोक को पकडा, पकडलं. कोणाकडे चला, कल्याणीकडे चला. अशोक, अशोकचं कोण, भाऊ. भावाची कोण, आई. म्हणजेच या अशोकची कोण, आई. म्हणून उत्तर काय आलं, आई. उत्तर काय आलं, आई. चला नेक्स्ट. आलं का लक्षात. हां त्याच्यानंतर हा बखळ मोठा आहे प्रश्न आपला, तर अर्ध्याच्या वर बोर्ड भरून गेला बघा. हां घाबरायचं नाही, नातेसंबंधातल्या कुठल्याच प्रश्नाला घाबरायचं नाही. नीट निवांत एक एक पॉईंट वाचत वाचत डायग्राम काढत जाणे, कुठं ना कुठं तुमचं उत्तर येऊन जाते. चला, स्वाती आणि अमन ही श्री आणि श्रीमती दास यांची मुले. बघा आता एक एक डायग्राम काढत चालू. मी पूर्ण प्रश्न वाचलेला नाही, फक्त पहिलं वाक्य वाचलं. स्वाती आणि अमन ही कोणाची मुले आहेत, श्री आणि श्रीमती दास. म्हणजे त्याचा श्रीमती दास आणि
तिचा नवरा कोण श्री, या दोघं पती पत्नी यांची लेकरं कोण आहेत तर स्वाती आणि अमन. स्वाती अमन, स्वाती आणि कोण हो अमन, त्यांचा भाऊ अमन. आपण नुसतं दास दासी लिहिलं तरी चालेल म्हणजे ओळखायला सोपं. श्री आणि श्रीमती डायस हे गीता, निखिल आणि सनई यांचे आई वडील. कोण कोण बघा, श्री आणि श्रीमती डायस. श्री आणि श्रीमती डायस लिहितो म्हणजे त्यांची बायको. ओके, डायरेक्ट लिहा श्रीमती डायस. ही कोणाचे आई वडील, गीता निखिल सनय. बघा, गीता निखिल सनय, गीता निखिल सनय, गीता निखिल सनय. आई सनय पाहिजे हां. ओके, गीता निखिल सनय. चला नेक्स्ट, श्री आणि श्रीमती माने इथपर्यंत आलो आपण. श्री आणि श्रीमती माने हे राणी, दीप आणि नित्य. कुठं लिहूत बर, खाली लिहूत का? श्री आणि श्रीमती माने, मिस्टर माने, मिस्टर अँड मिसेस माने हे कोणाचे काय आहेत तर हे राणी, दीप, नित्य. हे कोणाचे आहेत? राणी, दीप, नित्य. राणी, दीप, नित्य. बघा, राणी, दीप आणि कोण हो नित्य. त्याच्यानंतर यांचे आई वडील आहेत स्वाती आणि सनय यांचं लग्न झालं. कोणाकोणाचं लग्न झालं? स्वाती आणि सनय म्हणजे सनईची बायको कोण झाली? स्वाती. इथं दाखवा. हां, ते बाकीच्यांचे उगे लग्न लावलेत, घरात घुसले आपण दुसऱ्यांच्या, काही गरज नव्हती. त्यांचे लग्न झाले असून रत्ती, गत्ती आणि मधू त्यांची मुले. या स्वाती आणि सनईची मुले कोण आहेत? रत्ती, गत्ती आणि कोण? मधू. कोण? मधू. आले? हां, ही त्यांची काय तर मुले. श्रीमती दास, श्रीमती माने, श्रीमती डायस ह्या चुलत बहिणी आहेत. काय घेणं? निखिलचे मधुशी नाते काय? निखिलचे मधुशी नाते काय? सी कोणाला लागला? मधूला लागला. सी कोणाला लागला? मधूला लागला. मग आता मधूला सी लागलाय, निखिलकडे जायचंय. चला मधूला पकडा, निखिलकडे चला. मधू, त्यांचे बहीण भाऊ, त्यांची आई, त्यांचे वडील, वडिलांचा भाऊ, काका. म्हणून पर्याय काय आला? काका. हे बाकीच्यांचं बिनकामी लग्न लावले बघा, काय घेणं नव्हतं इकडे. पण ते प्रश्न मोठा करणे, त्याला वाचण्यात वेळ घालणे हा त्यांचा मोठा होता. म्हणून त्यांचं हे असं दिलेलं होतं की श्री आणि श्रीमती, मिस्टर अँड मिसेस माने, मिस्टर अँड मिसेस डायस, मिस्टर अँड मिसेस तुमचा दास, हे दिलेलं होतं. काही गरज नव्हती. ठीक आहे, चला नेक्स्ट. बघा आता हे काय आहे प्रश्न. चला आता या प्रश्नामध्ये बघा, हे थोडेसे हाय क्वालिटीचे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे क्वेश्चन आहेत हे. आता एका कुटुंबामध्ये MNOPQR किती लोक आहेत? 6 लोक आहेत. ओ हा यांचा मुलगा. बघा आता ओ कोणाचा मुलगा? यांचा मुलगा. यन, या यांचा मुलगा ओ. मुलगा म्हणलंय प्लस आहे, परंतु यन ही व्यक्ती ओची आई नाही. ही ओची आई नाही. आणि डोक्यावर तर लिहिले म्हणजे एकतर आई आहे किंवा वडील आहे. मग त्यानं तर म्हणलं यन ही आई नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे? वडील आहे. एवढंच त्याचा अर्थ होतो. व्यक्ती ओची आई नाही, नसू द्या की आई नाही म्हणजे कोण आहे? वडील आहे. पुढचं, यन व पी हे विवाहित जोडपे आहे. यन आणि पी दोघं कोण आहेत? झुला, झुली. हे जर झुला असेल तर ही कोण आहे? झुली आहे. चला नेक्स्ट, आर हा यांचा भाऊ. यांचा भाऊ कोण? आर. यांचा भाऊ आर. भाऊ म्हणलंय प्लस. पुढचं वाक्य इथपर्यंत आलोय आपण. हां, क्यू ही पीची बहीण आहे. या पीची बहीण कोण? बहीण पीची क्यू. चला म्हणजे याला एक भाऊ, तिला एक बहीण. वा वा वा, मस्त आहे. चला, उरलेले सर्व सदस्य विवाहित जोडप्याची मुले. आता विवाहित जोडपं एकच आहे, कोण? पी आणि यन. आता उरलंय कोण बघा बरं. याच्यातलं कोण दिसत नाही? यम दिसत नाही. आणि उरलेले सदस्य काय आहेत? विवाहित जोडप्याची मुले. म्हणजे याचा अर्थ या विवाहित जोडप्याची मुले आहेत. कोण? हे उरलेले. उरलं कोण? यम. आता काय म्हणलंय बरं, हे यम यांचं लेकरू झालं. उरलं काय? पीच्या अपत्यांची संख्या दर्शविणारा पर्याय. अपत्य म्हणजे काय? मुलं, लेकरं है ना. अपत्य म्हणजे काय? लेकरं. पीला किती लेकरं येतं? ओ आणि यम. एकतर ही मुलगा असेल, मुलगी असेल, काय आहे की त्यांना आपल्याला दिलंय काय? मुले. मुले म्हणल्यानं आपण पुरुष ग्रहित धरलं तरी 2 येते, स्त्री ग्रहित धरलं तरी 2 येते. मग पीच्या अपत्यांचे म्हणजे पीचे लेकरं किती येतं? 2. म्हणून पर्याय काय आला आपला? 2. अपत्य किती येत त्याला? 2. असं त्यानं म्हणलंय बघा. प्रश्न मोठा आहे परंतु एकदम साधा आहे. चला नेक्स्ट.
चला शेवटचा प्रश्न आहे हा. हां, याच्यानंतर समजा तुम्हाला जर काही डाऊट आलाच तुमच्या वर्कबुकमध्ये सोडवताना, एक 2-3 ठिकाणी तिथं मिस्टेक झालेली आहे, वहिनी झाले, बहीणच्या जागी वहिनी झालेलं आहे, तर ते तुम्हाला सांगणारच आहे मी एकदा. उद्याच्या लेक्चरला वाटल्यास ते वर्कबुकचं पूर्ण मी एक झेरॉक्स काढतो आणि तुम्हाला तिथं कुठं कुठं करेक्शन आहे तेवढं एक सांगून देतो. ठीक आहे. चला आता ह्या प्रश्नाला बघा बरं, लईच मोठा प्रश्न आहे राव. काय काय दिलं आहे इथपर्यंत प्रश्न आहे, हे पर्याय आहेत खाली. हां, ABCDE व F संयुक्त कुटुंबाचे सदस्य, जॉईंट फॅमिली आहे, त्यांच्याबद्दलची माहिती खाली दिलेली आहे. बरं, ओके. तार्किकदृष्ट्या योग्य अनुमान निवडा म्हणलं, निवडू. चला, पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्ये इतकी आहे. काही फायदा याचा आपल्याला डायग्राम काढताना? सध्या तर काहीच नाही. हां, त्याला नंतर बघू. A व E कोणाचे मुलगे? मुलगे म्हणले, मुलगे, मुलगे म्हणजे पुरुष, मुलगे म्हणजे कोण? पुरुष. तर A व E कोणाचे मुलगे? F, या F चे मुलगे A आणि कोण? E. A व E दोघं बी कोण? बुये बुये. चला पुढचं वाक्य. D या आईची 2 मुले आहेत. काही तुम्हाला काही ताळमेळ लागला का वाक्य वाचल्यानं? नाही ना. चला, हे पण वाक्य वाचल्यानं कळालं नाही, हे पण वाक्य वाचल्यानं कळालं नाही, न कळू द्या. पुढचं या. B हा Aचा मुलगा, या Aचा मुलगा कोण? B. मुलगा म्हणलंय प्लस. सध्या कुटुंबात फक्त एकच जोडपे. आता सांगा बरं, सध्या कुटुंबात एकच जोडपे. सध्या आपल्याला जोडपं भेटलं का? नाही भेटलं. मग थोडंसं वरी जाऊत का आता? यावर इकडं. आता 6 जण आहेत. टोटल किती येतं? 1 2 3 4 5 6, 6 जण आहेत. आणि त्यांना पहिलं वाक्य म्हणले पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्ये इतकी आहे. आता आपल्याला याच्यात पुरुष किती भेटले? 3 भेटले. म्हणजे याचा अर्थ 100% 3 स्त्रिया उरलेल्या आहेत. हे F कोण आहे? स्त्री. बिनधास्त लिहा. आता इकडे या. D या आईची 2 मुले आहेत. D कोण आहे? स्त्री आहे. D कोण आहे? स्त्री आहे. आणि तिची 2 मुले आहेत, एक मुलगा एक मुलगी. आता बघा काय होतंय. तुम्हाला D एकतर याची बायको आहे किंवा याची बायको आहे. समजा तुम्ही याची बायको दाखवलात. कोण? D. समजा गोष्ट करतोय, D याची बायको दाखवलात. आता माणूस कोण उरलं? किती झाले? 5 झाले. एक उरले. कोण उरला असेल? A झाला, B झाला, C राहिलाय है ना. मग आता मी C समजा ह्यांचं मुलगी घेतली, कारण मुलगीच घ्यावं लागणार आहे, बरोबर आहे. यांची घ्या किंवा यांची घ्या, बरोबर आहे. मग समजा आपण घेतलं तर D या आईची 2 मुले आहेत, एक मुलगा एक मुलगी. D ला एकच मुलगी व्हायली की, मग मुलगा कुठून आणायचा? आणि हा तर या Aचा मुलगा आहे. म्हणजे याचा अर्थ यांचा, हे या बाईचा हा झुल्ला न घेता आपण काय करायचं? याला लावायचा. समजा मी असं लावलं D. आता माझ्याकडे एकच उरला, कोण? C. आणि तो C मी इथं लिहू शकतो, C मी इथं पण लिहू शकतो. समजा इथं लिहिला तर परत Dचं वांद झालं. काय? हिला एक मुलगा एक मुलगी पाहिजे, पण मुलगाच होतोय, मुलगी कुठे नाही आहे. म्हणजे याचा अर्थ C यांची मुलगी आहे. संपलं. चला, आता याच्यावरनं बघा, सध्या कुटुंबात फक्त एक ते झालं आपलं. आता बोला याच्यावरून. तुम्ही वरी वाचलेली माहिती याच्यात बसते. 3 मुलं आपलं, 3 पुरुष 3 स्त्री आहेत का बघा. 1 2 3, 3 पुरुष 1 2 3, 3 स्त्रिया. चला, हां, A B व C या स्त्रिया आहेत. हे A B C कुठे? A B C ह्या तिघी स्त्री आहेत का? नाही. म्हणजे याचा अर्थ गंदी बात. D ही A ची पत्नी. D पत्नी आहे कोणाची? A ची. मन की बात. नेक्स्ट, D ची 2 मुले आहेत. D ची 2 मुले, त्यांचं नाव काय म्हणलंय त्यानं? E आणि F. ह्या D चं मुलगा आहे का हे? नाही. म्हणजे याचा अर्थ फिर से गंदी बात. चला, D ही A ची मुलगी आहे. कोण? D. कोणाची मुलगी? A ची मुलगी, सॉरी A ची नाही, F ची. D ही F ची मुलगी. ही D या F ची मुलगी आहे का? नाही. कोण आहे? सून आहे. म्हणजे याचा अर्थ फिर से गंदी बात. आलं का लक्षात? बघा, अशा टाईपचे प्रश्न काय करतात? विचार करायला लावतात. काय? विचार करायला लावतात. हे वर्कबुकमध्ये नव्हते. काय? ह्यांनी वर्कबुकमध्ये नाहीत म्हणून आपण थोडंसं ह्याला कव्हर केलं आणि तुम्हाला म्हणलंय वर्कबुकमधले तुम्ही पूर्ण प्रश्न सोडवा. काय? वर्कबुकमधले तुम्ही पूर्ण प्रश्न सोडवा. ते आले? हां, चला. तर वर्कबुकमध्ये हे क्वेश्चन नाही आहेत. तुम्ही वर्कबुकचं प्रॅक्टिस करा. हे क्वेश्चन तुम्हाला आताच नाही, परंतु थोडा वेळ मिळाला तेव्हा हे लिहून घ्या. याच्यातले कोणती लिहून घ्या? शेवटची 2-3 क्वेश्चन हे महत्त्वाचे, हे तर हे लिहून घ्या. बाकीची लेवल वर्कबुकमधल्या क्वेश्चनचीच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं बाकीच्या प्रश्नांना तेवढं टेन्शन घेऊ नका. मात्र हे शेवटचे अशा टाईपचे प्रश्न आहे ना, थोडंसं विचार करायला लावतात. काय? पझल टाईप असतात. मग हे असे क्वेश्चन आपल्याला थोडंसं सराव पाहिजे. चला, दुसऱ्या टाईपमध्ये आता आपण एंट्री करणार आहोत. दुसऱ्या टाईपमध्ये कोडिंगवाले प्रश्न असतात. ब्लड रिलेशनमध्ये कोडिंग.
आता ते काय असतात लगेच पुढच्या लेक्चरला बघू. आणि उद्याच्याला आपल्याला म्हणजे आज हा लेक्चर झाला, उद्याच्याला नेक्स्ट डेला आपल्याला टाईप 2चे दोन्ही लेक्चर कव्हर करायचे आणि टाईप 2 कंप्लीट करायचा आहे. आणि परवा दिवशी परत टाईप 3चे दोन्ही लेक्चर, म्हणजे उद्या आणि परवा, म्हणजे येणाऱ्या पुढच्या 2 दिवसात हा चॅप्टर खतम. ओके, त्याच्यानंतर मग तुम्हाला जो भाग बोललो होतो, तुम्हाला कोणता भाग बोललो होतो मी, आलेखवाला है ना, ज्याला स्टॅटिस्टिक्स म्हणतात काही लोक, ते वाला. तर तो भाग, त्याचे पण आता पूर्ण वर्कबुक रेडी झालेत. ओके, आणि त्याच्यासोबत तुम्हाला दुसरा एक आहे बघा, तर्क अनुमानवाला है ना, हा एक महत्त्वाचा भाग आहे, तर्क अनुमान. मग आता काय करणार आहोत आपण, एकीकडे इकडचा एक भाग चालेल आणि एकदा मधामध्ये आकृत्या मोजणीचा भाग कव्हर करावा लागतो, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा पेपर आहे तो, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचे पेपर काढणारी ती कंपनी आहे TCS. त्यांचे जर मागचे बघलात तर तुम्हाला आकृत्या मोजणीवर प्रश्न आहे. आपल्याला तो चॅप्टर पूर्ण कव्हर करायचा आहे. स्टँडर्ड केसेसमध्ये तुम्हाला शॉर्टकट सापडतील, परंतु स्टँडर्ड केसेसच्या व्यतिरिक्त जर आले तर त्यांना कसं मात्र मोजायचे ते मात्र आपण शिकणार आहोत. ठीक आहे, चला तर याच्या पुढच्या भागात आपण भेटूयात. म्हणजे कोण टाईप 2 मध्ये एंट्री करतोय, आपला तो भाग तिसरा असेल. भाग 3 आणि 4 टाईप 2चे असतील आणि शेवटी भाग 5 आणि 6 टाईप 3चे असतील. ठीक आहे, अशा पद्धतीने हा चॅप्टर कंप्लीट होईल. मला वाटलं नाही की बाबा ह्या चॅप्टरला एवढे विद्यार्थी बघतील, परंतु खूप जणांनी हा चॅप्टर कव्हर केलेला आहे. कारण तुमचा वॉच टाईम बघून मला कळतंय की किती मुलं याला पूर्ण वेळ बघताय. काही जण काय करताय, 2-3 प्रश्न बघताय, आपल्याला नातेसंबंध येते म्हणून सोडून देतात. परंतु मला वॉच टाईमवरनं तुमच्या कळायले, भलेही व्ह्यूज खूप आहेत त्यांना, परंतु वॉच टाईमवरनं कळायले का बाबा हे चॅप्टर सुद्धा मुलं बघताय. त्याच्यामुळं मग याला आपण व्यवस्थित थोडंसं कव्हर करू. ओके, चला, परंतु चॅप्टर सोपा आहे. चला भेटूयात नेक्स्ट तुमच्या भाग 3 मध्ये, भाग 3 आणि टाईप 2 मध्ये. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.